हा शिरा तुझ्या कामाच्या गडबडीत जर त्याच्यापर्यंत पोहोचवता नाही आला ना तुला, तर मग आणखीन एक आयडिया आहे माझ्याकडे. तू खाऊन टाक. फक्त मला सांगू नकोस. मला आल्यावर सांग की श्रीने खाल्ला म्हणून. मला खूप बरं वाटेल. माझ्यावर विश्वास आहे तुमचा? अगं असं का विचारतेस? माझ्या डोळ्यात नीट बघा आणि सांगा, श्री परत येणार आहे. हा विश्वास दिसतोय माझ्या डोळ्यात? हो. मग आता माझ्या विश्वासावर विश्वास ठेवा. श्री लवकर परत येणार आहे, आणि तोही मानाने. आता मला छान हसून दाखवा बघू, नाहीतर मग मी श्रीला सांगेन की छोटी आई घरी. अजिबात नाही. चला बाय, उशीर झालाय. श्री प्लीज लवकर परत ये, लवकर परत ये. आजच्या आज हे घर सोडतोय मी, आणि जोपर्यंत मी या घरात हरवून बसलेली क्रेडिबिलिटी परत मिळवत नाही ना, तोपर्यंत मी या घरात परत येणार नाही. शब्द देतोय मी तुला. मी घरात हरवून बसलेली क्रेडिबिलिटी परत मिळवत नाही तोवर या घरात परत येणार नाही असं म्हणालो खरं, पण आई आजी काही खात पीत नाहीये, घरातले कुणी जेवत नाहीये. नाही हे काय बरोबर नाही. मला हे नकोय. मलाही हॉटेलवर राहणं काही आवडत नाहीये, पण मग का करतोय मी हे सगळं? फक्त इगो म्हणून नाही. जान्हवी म्हणते तेच बरोबर आहे. कुटुंबापेक्षा इगो महत्वाचा असताच कामा नये. आज सांगून टाकावं का जान्हवीला की मी परत येतोय? घरी जाऊन आजीचे पाय धरेन, आजीला प्रेमानं मिठी मारेन आणि सांगून टाकेन तिला की बास झालं, आता नको रागवूस माझ्यावर. खूप त्रास होतोय मला. मी तुम्हा कोणापासूनही दूर नाही राहू शकत. जावं का सरळ घरी? आणि घरी गेलो तर आई आजीला बरंच वाटणार आहे. हाय हाय, कसा आहेस? कालच्या पेक्षा बरा आहे. आज लवकर उठलास? हो ना ग, म्हणजे इनफॅक्ट मला झोपच आली नाही. मग म्हटलं चला उठूया, ऑफिसला जाऊ. इथपर्यंत येईपर्यंत रिक्षाच नाही, मग काय चालत आलो. अरे पण इथून गोखले गृहोद्योगाला जाणाऱ्या बसेसची फ्रिक्वेन्सी चांगली आहे. हो का? हा. नाही, मला माहित नव्हतं. अगं वेडे, आता गेले 2 दिवस मी इथून प्रवास करतोय ना बसनी, माहितीये मला. पण आता याची गरज नाही पडणार. गरज नाहीये म्हणजे? म्हणजे मी काहीतरी वेगळं ठरवलंय. काय? सांगेन सावकाश. इथून जायला 20 मिनिटच लागतात ना, म्हणजे खूप वेळ आपल्याकडे. सांगेन. ए श्री, पूर्वी मी इथे उभी असायचे आणि तू असा गाडीत नाही यायचास. आता तू इथे उभा आहे आणि मी अशी गाडीत नाही येते. नाही आवडत पण मला. पण मला आवडतंय. अगं म्हणजे बघ ना, आपले रोल्स एक्सचेंज झाले, मज्जा येते. हे तुला गंमत सांगू, आज आई आजीने गपचूप माझ्याकडनं नाश्ता घेतला आणि ना त्या वेगळ्याच वागत होत्या. म्हणजे इतकी आपुलकी होती त्यांच्या वागण्यात. लग्नानंतर याआधी कधीच अशा वागल्या नव्हत्या त्या. हा गीता बोल ग. हा, कमाल आहे. आई आजी जान्हवीशी आपुलकीनं वागायला लागली. हाच तर माझा प्रयत्न होता, हे जमावं म्हणून तर मी इतकं खोटं बोललो, इतके वाद झाले.
पण जे मी वाद घालून साध्य करू शकलो नाही ते माझ्या घरातनं बाहेर पडण्यानं साध्य झालंय. माझ्याशी अंतर वाढल्यानं आई आजी आणि जान्हवीतलं अंतर कमी होणार असेल ना तर वाढू दे आमच्यातलं अंतर, आणखी वाढू दे, काही मैलांनी वाढू दे. अंतर वाढल्यानं काही प्रेम नष्ट होणार नाहीये, पण माझ्यातलं आणि आई आजीतलं अंतर वाढल्यानं आई आजी आणि जान्हवी जवळ येणार असतील ना तर हे झालंच पाहिजे. बस आणखीन काही काळ, आणि जेव्हा त्या पुरेशा जवळ येतील ना तेव्हा मीही घरी परत येईन. पण तोवर नाही. आई, छोटी आई, मोठी आई, सरू मावशी, बेबी आत्या, प्लीज मला माफ करा. मला जे हवंय ते समोर घडताना दिसत असताना त्याच्याकडे पाठ करून मी नाही जाऊ शकत. बाय. काय रे, कसला विचार करतोय? नाही, काही नाही. आई आजी तुझ्याशी खूप चांगलं वागते याचा आनंद होतोय मला. त्या माझ्याशी कधी वाईट वागल्याच नव्हत्या. नाही, इनफॅक्ट आई आजी तुझ्याशी काहीच वागली नव्हती. जुन्या पिढीतली माणसं आहेत रे ती श्री. तत्वांना खूप महत्व देणारी. काही का असना तू तुझ्या ध्येयाच्या दिशेने आणखीन एक पाऊल पुढे गेलीस हे चांगलं आहे. पण मला त्यात तू हवाय श्री. तुझ्याशिवाय कोणालाच चांगलं वाटत नाहीये. आई आजींना पण वाटत नसणार. जान्हवी, आता याला नाईलाज आहे माझा. असं का म्हणतोय? जान्हवी, का उलट ही एक चांगली संधी आहे माझ्यासाठी. मला आणि आई आजींना जवळ आणण्याची. तिला कसं काय कळतं माझ्या मनातलं? नको, जान्हवीला आता सांगितलं ना तर ती यासाठी कधीच तयार नाही होणार. श्री, लक्ष कुठे आहे तुझं? ऐकतोय ना? कसल्या संधीबद्दल बोलतोयस? हा, अगं संधी म्हणजे अशी घरगुती संधी नाही. माझ्या करिअर साठी एक चांगली संधी आहे असं म्हणत होतो मी. म्हणजे बघ ना, मी माझं शिक्षण संपल्यानंतर एक फार तर वर्षभरच बाहेर काम केलं. त्यानंतर हा रेडीमेड बिझनेसच चालवत होतो गेली 7 वर्ष. त्यामुळे आता ही एक चांगली संधी आहे माझ्यासाठी. मी नवीन काहीतरी शोधू शकेल, मी नवीन काहीतरी एक्सप्लोर करू शकेन, काहीतरी वेगळं करू शकेन, नाही का? तू आई आजींवर रागवलायस म्हणून असं म्हणतोयस का? नाही, म्हणजे माझ्यापेक्षा निश्चित तू आई आजींना जास्त ओळखतोस, त्यात शंका नाही. पण तरी सुद्धा आई आजींचं जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर, आणि सगळ्यांना तू घरी परत यायला हवायस. नाही, आता मी या विषयावर नाही बोलू शकत. प्लीज जान्हवी, प्लीज. ठीक आहे, नाही बोलत. पण असं हॉटेलवर किती दिवस राहणार आहेस? अगं जान्हवी, आता मी फार दिवस हॉटेलवर नाही राहणार आहे. मी एक फ्लॅट घेणार आहे. म्हणजे ती गरज काय या सगळ्याची मी म्हणते. जान्हवी, ही बस जाते का गोखले गृहोद्योगापर्यंत? ही होम सुट्टे पैसे आहेत का? आहेत. एक मिनिट. छोट्या आईने दिलाय. शिरा आहे. जा लवकर, उशीर होईल. चल, बाय बाय बाय. आणि हे काय आहे? मॅडम, हे सगळं श्री सरांना माहित आहे. आज तरी वेळेवर आलेत का तुमचे श्री साहेब? May I come in? Come in.
यातलं मला काही कळत नाहीये. याच्या सॉफ्ट कॉपीज माझ्याकडे आहेत माझ्या लॅपटॉपमध्ये. मला त्यातलं काही कळणार नाही. मी समजावू शकतो तुम्हाला, अर्थात तुमची हरकत नसेल तर. समजून घ्यायला मी नेहमीच तयार आहे. पद्धत वेगळी असते. कोणाची? फाईल मधलं डॉक्युमेंट बघण्याची आणि लॅपटॉप मधलं डॉक्युमेंट बघण्याची पद्धत वेगळी असते. पण मजकूर तोच असतो ना? हो, डॉक्युमेंट तेच, फक्त पुढच्या जनरेशन मध्ये ठेवलेलं. या फाईल्स जपून ठेवा. हो. जुन्या जनरेशनच्या असल्या म्हणून त्यांना फेकून देणं बरोबर नाही. फाईल्स जुन्या असल्या तरी महत्वाच्या असतात. मॅडम, आपल्या ऑफिसमध्ये जुन्या गोष्टी फेकून दिल्या जात नाहीत. त्यांचं नूतनीकरण होतं. सगळ्याच गोष्टींचं नूतनीकरण होऊ शकत नाही. पण ठरवलं तर सगळं काही होऊ शकतं. आणि ठरवणं फार काही अवघड नाही. माणूस स्वतःपुरतं ठरवू शकतो. मला माझं माहिती असतं. समोरच्याच्या मनात काय चाललंय काय कळणार. तुझं माझं असं म्हणण्यापेक्षा आपलं असं म्हणलं तर गोष्टी सोप्या होतात कंपनी चालवण्यासाठी. एक्सक्यूज मी लॅपटॉप घेऊन येतो. मॅडम. हो, त्या जपून ठेवा. हो. आईची तुझ्याशी खूप चांगलं वागते याचा आनंद होतोय मला. तू तुझ्या ध्येयाच्या दिशेने आणखीन एक पाऊल पुढे गेलीस हे चांगलं आहे. पण मला त्यात तू हवायस ती. जान्हवी, आता याला नाईलाज आहे माझं. असं का म्हणतोयस तू? जान्हवी, अगं उलट ही एक चांगली संधी आहे माझ्यासाठी. जान्हवी, आज सर काय म्हणत होते माहितीये का? माझी बायको म्हणे मला परमेश्वर मानते. परमेश्वराला जशी घरात काही बोलायची मुभा नसते ना तसं, आणि आपल्याला काही हवं असलं तर आपण परमेश्वराकडे जातो तसं. जान्हवी, काय झालं? काय ग? अगं लक्ष कुठे आहे तुझं? आहे, बोल ना. तू माहितीये का आज लग्नाआधी कशी अशी हरवल्यासारखी असायचीस ना, तशीच वाटतेस. बोल ना, काय झालं? फोन व्हायब्रेट होतोय तुझा. हो, सॉरी. मला कशाला सॉरी म्हणतेस? ज्याने केलंय त्याला म्हण. बराच वेळ झाला व्हायब्रेट होतोय तो. हॅलो. हॅलो जान्हवी. बेबी आत्या? नाही, मी बोलतेय. इंदू. इंदू? इंदू, मोठी आई. मोठी आई? सॉरी सॉरी सॉरी. मी मोठी आईच म्हणते ना तुम्हाला, त्यामुळे पटकन लक्षात नाही आलं माझ्या. सॉरी. हा, आवाज नाही ओळखलास? हा, आत्ता ओळखला. हा, तेच म्हटलं. बोला ना. बँकेत तू काम करत असताना फोन केला तर चालतो ना? चालतं, बोला. हा, खरं तर मी विचार केला होता की तू घरी आल्यावरच तुझ्याशी बोलेन, पण उशीर झाला असता ना, आणि घरी आल्यावर तुझ्याशी बोलायला जमेल न जमेल म्हणून केला. काय झालं? अगं मुंबईत थंडी किती पडलीये. कशाबद्दल बोलताय मोठी आई? अगं कशाबद्दल काय, श्रीच्या हॉटेल बद्दल. श्रीचं हॉटेल? अगं म्हणजे तेच ग, जिथे श्री राहतोय आता. त्याचा जरा पत्ता देतेस का? हो, देते, पण म्हणजे कशासाठी हवा होता? अगं थंडी पडलीये ना, मग स्वेटर द्यायचा होता त्याला. आईजींना कळलं तर? म्हणून तर ऑफिस मध्ये जात नाही ना.
मोठी आई पण तू पत्ता दे ना ग. देते. तुमच्याकडे कागद आणि पेन आहे का? लिहून घेता. हा, कागद पेन ना. हा, थांब थांब थांबा बघते. कागद पेन कुठे ठेवला बाई आता? कागद पेनच नाही मिळत आहे. अगं बाई जान्हवी आहेस ना? हो हो आहे आहे. हा हा थांब थांब बघते जरा. ते काय कागद पेन अगं अमृतच्या वेळेला ना वह्या आणल्या होत्या मी, पण ते आता कुठे ठेवल्यात काही मिळत नाही बाई. अमृतला ना चित्र काढायची खूप सवय होती, म्हणजे आवड होती त्याला. आणि आई तरी काय कौतुक करायच्या, कितीतरी रंगपेटी खडू काय काय आणून द्यायच्यात त्याला. मग तो आपलं चित्र असं काढत बसायचा. पण आता काय ते लिहिण्याची कधी वेळ आली नाही ना ग, त्यामुळे ते कागद पेन कुठे ठेवलाय मिळत नाहीये. थांबा 1 मिनिट थांबा. कागद पेन कुठे गेला बाई? हॅलो हॅलो मोठी आई, मी 5 मिनिटांनी फोन करू का तुम्हाला? हॅलो हॅलो. एक मिनिट, मला नाही कळलं. ती डीलरची फाईल कुठे आहे? ती ही इथे. आणि रॉ मटेरियल वाल्याच्या त्या फाईल्स ही काय ही इथे. पण मगाशी वेगळ्या ठिकाणी होत्या. नाही, हाच फोल्डर, सेम फोल्डर दाखवला. नाही, मगाशी इथं फाईल्स दाखवल्या होत्या. नाही, हाच फोल्डर दाखवला याची मी. मला सॉरी मॅडम, मी हाच फोल्डर दाखवला तुम्हाला. पण तरीही काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही हा कर्सर इथे आणून एकतर सर्च मध्ये टाईप करू शकता, किंवा वर डॉक्युमेंट्स मध्ये जाऊन तुम्ही इकडे हे जसे की फोल्डर्स आहेत यापैकी एखादा जो. बस बस, आजच्या दिवसासाठी हे पुरे. ऑलराईट, उरलेलं उद्या सांगतो. मग रात्री घरी बसून मला सगळं बघायलाच पाहिजे. मी उशिरापर्यंत थांबू शकतो ऑफिसमध्ये. मला झेपटान नाही ऑफिसमध्ये जास्त वेळ थांबायला. वय झालंय माझं. घरी बघीन, फक्त एक लॅपटॉप घ्यावा लागेल. हा लॅपटॉप ऑफिसचाच आहे, तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. मॅडम चहा. दे रे बाबा, खूप गरज आहे तुझ्या चहाची. साहेब चहा. नाही, मला चहा इथे नको देऊस. माझा चहा माझ्या डेस्कवर ठेव. ठीक आहे साहेब. मॅडम मी आहे बाहेर. नमस्कार. ओळखलात का? तुम्हाला कसा विसरणार. बरं वाटलं तुम्हाला मी आठवतोय हे ऐकून. राग आहेच का अजून? कुणावरचा? माझ्यावरचा. आता बदललोय मी. हो हो. अरे वा, छान. नोकरी गेली हे कळलंच असेल. नाही,
नोकरी केली म्हणून घरीच बसून असतो. कोणीच माझ्याशी नीट वागत नाही हो. हो, अर्थात कोण कसं नीट वागेल? मी कोणाचं काय घोडं मारलंय? मी चांगलाच वागतो. आपण चहा घेऊया का? नाही, नको, थँक्यू. तुमचा झालाय वाटतं. हो, झालाय. बाकी तुमच्या घरी चहा एकदम झकास बनवतात हा? काय? मी प्यायलोय एकदा. बायको रोज स्वप्नात येते. तुमची नाही, माझी. होणारी नाही, मेलेली. जाब विचारते. तुमची माफी मागायला सांगितलंय तिने. अहो, काय बोलताय तुम्ही? हो, मग माफ कराल का मला? तुम्ही या तुम्ही या. माफ केलं मला? जान्हवीच्या आजूबाजूला फिरकायचं पण नाही. नाही नाही नाही, मुलगी मानायला सांगितलंय तिनं. कुणी? अहो, मेलेल्या बायकोनं. जर आधी सांगितलं असतं ना तर तुमच्या बायकोचं कन्यादानच केलं असतं लग्नात. माफ केलं ना? चहा घेऊया ना आपण? नाही, नकोय मला चहा. मग कोल्ड्रिंक? काही नकोय, थँक्यू. श्रीरंग गोखले, गोखले गृहोद्योगचा मालक बसनं प्रवास करतो.